नमस्कार मित्रांनो, DSP एज्युटेक या युट्यूब चॅनल तर्फे मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, सध्या आपण कोण होईल आमदार या सिरीज मध्ये आज अशा मतदारसंघाचा आढावा घेऊया की ज्या मतदारसंघामध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार सध्या केंद्रामध्ये मंत्री झालेले आहेत। चला तर मग आज मेहकर या विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेऊया। मेहकर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, ज्यामध्ये मेहकर आणि लोणार हे दोन तालुके समाविष्ट आहेत। लोकसभेला हा मतदारसंघ बुलढाणा लोकसभेला येतो। तर या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव। या मतदारसंघाचा विचार करता 1995 पासून सलग 3 वेळा प्रतापराव जाधव आणि त्यानंतर सलग 3 वेळा विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुलकर निवडून आले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त 243 मतांची आघाडी खासदार प्रतापराव जाधव यांना मिळाली होती। 2008 मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला। या मतदारसंघामध्ये 2009 पासून संजय रायमुलकर हे सलग 3 वेळा आमदार येऊन यांनी हॅट्रिक साधली होती। 2009 मध्ये संजय रायमुलकर यांनी साहेबराव सरदार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा 33,095 मतांनी पराभव केला होता। तर 2015 साली संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या लक्ष्मण घुमारे यांचा 35,935 मतांनी पराभव केला होता। तर 2019च्या निवडणुकीमध्ये संजय रायमुलकर यांना तब्बल 62,202 मतांची आघाडी घेऊन अनंत वानखेडे या काँग्रेसच्या उमेदवारावरती विजय मिळवला होता। थोडक्यात मागील 3 निवडणुकांवरून आपल्याला हे लक्षात येते की येथे डॉक्टर संजय रायमुलकर यांची आघाडी प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढतच गेलेली आहे। परंतु शिवसेना फुटीनंतर विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार हे शिंदे गटात गेले, त्यामुळे कुठेतरी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा जो एकनिष्ठ मतदारसंघ होता तो दुखावला गेला आणि हा दुखावला गेलेला मतदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासाठी किती धोकादायक ठरतो हे येणाऱ्या निवडणुकीतच आपल्याला समजेल। तसेच या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर उमेदवार देणार असल्याने आणि सिद्धार्थ खरात यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणची निवडणूक ही रंजक होणार यामध्ये काहीच दुमत नाही। तर या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आपला गड राखण्यामध्ये आणि जी मागील 3 निवडणुकीमध्ये त्यांची जी मतांची आघाडी वाढत गेलेली आहे ती अजून वाढवतात की शिवसेना फुटीमुळे दुखावलेले कट्टर शिवसैनिक त्यांच्या पक्षफुटीचा बदला घेतात। जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा ताबा नेमका कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडेल हे तर येणारा काळच ठरवेल। परंतु तुम्ही आमच्या चॅनलवरती व्यक्त होऊ शकता। कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की या मतदारसंघाचा आमदार यावेळेस कोण होईल। धन्यवाद।